आज आपण एक अशी कथा ऐकणार आहोत, जी आपल्याला थक्क करून टाकेल. ही गोष्ट आहे त्या महाशक्तीची, ज्यांचं नाव उच्चारलं की ब्रह्मांडात ऊर्जा संचारते, श्री दत्तगुरूंची. तुम्ही विचार करत असाल, "अरे, हे दत्तगुरू कोण आहेत? कुठून आले? यांचा जन्म कसा झाला? काय ते सामान्य बाळांसारखे रडत जन्माला आले?" अरे नाही रे बाबा, त्यांच्या जन्माची गोष्ट एकदम स्पेशल, एकदम धाकड होती. आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार, आपण पाहता सावली कट्टा. कथा सुरू होते एका पतिव्रता स्त्रीपासून. सती अनुसूया. त्यांची पतीवरची भक्ती इतकी जबरदस्त होती, की देव सुद्धा त्यांचा आदर करायचे. त्यांचे पती होते महर्षी अत्री. एकदा काय झालं, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांना वाटले, अनुसूया इतकी प्रतिव्रता आहे, चला हिची परीक्षा घेऊया. विचार करा, त्रिमूर्ती स्वतः परीक्षा घ्यायला येत आहेत. या तिघांनी साधूंचा वेश घेतला. भगवी वस्त्र, कमंडलू सगळं सोबत घेऊन पोहोचले अनुसूयेच्या आश्रमात. आता अनुसूया तर अतिथी देवो भव मानणाऱ्या. त्यांनी विचारलं, "महाराज काय पाहिजे?" तिघे म्हणाले, "भिक्षा पाहिजे. पण एक अट आहे, तुम्ही आम्हाला वस्त्रहीन होऊन भिक्षा द्या." आता अनुसूयांनी विचार केला, हे सामान्य कोणी असू शकत नाहीत. त्यांनी आपली दिव्य दृष्टी लावली आणि ओळखलं, हे तर त्रिमूर्ती आहेत. आता काय करायचं? आपल्या सतीत्वाच्या शक्तीने त्यांनी एक चमत्कार केला. झटक्यात त्यांनी एक मंत्र जपला आणि आपल्या शक्तीने त्या तिघांना बनवलं लहान लहान बाळं. एकदम दूध पिणारे छोटेसे बाळ. आणि मग काय? तिन्ही मुलांना कडेवर घेतलं, खेळवलं, पाजलं. महर्षी अत्री आश्रमात परतले, तर पाहिलं की 3 बाळं खेळत आहेत. अनुसूयेने सगळी गोष्ट सांगितल्यावर तेही हैराण झाले. आता ब्रह्मा, विष्णू, महेश तर इथे होते. त्यांच्या पत्नी सरस्वती, लक्ष्मी, पार्वती त्याही पतीच्या शोधात आश्रमात आल्या. कुठे गेले आमचे पती? अनुसूयाने मुलांना त्यांच्या मूळ रूपात आणण्याचं वचन दिलं. पण एक अट ठेवली. त्यांनी सांगितलं की या त्रिमूर्तींना त्यांच्या मुलांच्या रूपात जन्म घ्यावा लागेल. आणि बस, या क्षणी झाला आपल्या श्री दत्तगुरूंचा जन्म. त्या तीनही शक्ती ब्रह्मा, विष्णू, महेश एक होऊन महर्षी अत्री आणि सती अनुसूया यांचे पुत्र म्हणून प्रकट झाले. तेच होते श्री दत्तगुरू. विचार करा, त्रिमूर्तीचा संगम, ज्ञानाचा सागर, शक्तीचा भंडारा. तर मित्रांनो, ही होती श्री दत्तगुरूंच्या जन्माची कथा. हा काही सामान्य जन्म नव्हता, तर सतीत्व आणि भक्तीच्या सर्वोच्चतेचा तो पुरावा होता. त्यांची महती तर इतकी मोठी आहे की काय सांगू. जर तुम्हाला त्यांच्या आणखी कथा ऐकायच्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये जय दत्त नक्की लिहा आणि सांगा. लक्षात ठेवा, दत्तगुरू आपल्याला शिकवतात की प्रत्येक जीवामध्ये देवाचा वास आहे. गुरूंची महती अनंत आहे. तर मग कथा आवडली असेल तर लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ठोका सबस्क्राईबचं बटन आणि शेअर करायला तर पाहिजेच. भेटूया पुढच्या धाकड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा.